अहिल्या मॅडम, तुम्ही मनानं खूप मोठे आहात म्हणून एवढा मोठा निर्णय घेतलात तुम्ही. खरं तर हे सगळं घडावं असं मनापासून मलाही वाटत होतं, पण मनात एक धाकधूक होती की हे सगळं कसं घडेल आणि हे जे घडतंय त्यावर तुमचा प्रतिसाद काय असेल. सावित्री, अगं धाकधूक कसली? हे तर घडणारच होतं. पण अहिल्या मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे. गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही. जगासमोर हा मोठा आदर्श तुम्ही ठेवलाय. सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही. माझ्यासाठी गुण महत्वाचे आणि माझा विश्वास आहे की गावाहून आलेली लोक सुद्धा अतिशय हुशार असतात. म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली. तुमचे उपकार कसे मानावे कळत नाहीये. अगं, पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना. हो ना, तुम्ही तिला या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर केली आणि आता तर तुम्ही तिला या सावित्री आत्या, मी दूध तापवायला ठेवलं आहे. तुम्ही बी इकडं निघून आलात वय. अहो, दूध ओतू जाईल ना. अरे देवा. मॅडम, मी आलेच. हा, अचानक ते बी येईल. मी आलेच. हो.